त्यानंतरची कथा येते आणि ती कथा कोणती आहे तर ती परशुरामाची कथा आहे. पुरुरवा आणि उर्वशी जे आहेत यांचा विवाह झालेला आहे. यांना 6 पुत्र झालेले आहेत आणि यांच्या 10व्या पिढीमध्ये गाधी नावाचा राजा होता. या गाधी राजाला सत्यवती नावाची एक कन्या होती. ही सत्यवती इतकी सुंदर होती दिसायला. एक दिवस ही आपल्या सगळ्या सख्यांच्या सह कुठे गेली तो उपवनामध्ये गेली आणि उपवनामध्ये गेल्यानंतर खेळ खेळायला म्हणून गेली आणि त्याच वेळेला उपवनामध्ये एक ऋषी बघितले तिने, जे तपाला बसलेले होते. मुखावरती विलक्षण ब्रह्मतेज होतं आणि ते ब्रह्मतेज बघितलं आणि हिच्या मनामध्ये एकच इच्छा, ती म्हणजे असा ब्रह्मतेजाने युक्त असा मला पुत्र हवा. ब्रह्मतेजाने युक्त पुत्र हवा असा संकल्प तिच्या मनामध्ये आला आणि म्हणून तिथून ती परतली, आपल्या पित्याकडे गेले आणि आपल्या पित्याला ते म्हणते की उपवनामध्ये कोणीतरी ऋषी आहेत ज्यांच्या मुखावरती ब्रह्मतेज आहे आणि तुम्ही काय करा बघा, माझा विवाह त्यांच्याशी लावून द्या, कारण मला ब्रह्मतेजाने युक्त असा एक पुत्र हवाय. सत्यवतीने आपल्या पित्याला सगळं खरं सांगितलं आणि आता राजा गेलेला आहे. राजाने बघितलं खरंच ऋषी होते, तपस्वी होते, पण खरंच ब्रह्मज्ञानी आहेत की नाही माहिती नाही. राजा विचार करतोय माझी कन्या क्षात्रकन्या आहे, सर्व भोग तिला आहेत, तिला कामाची सवय नाही आहे, भरपूर नोकर आहेत घरामध्ये आणि ऋषींची जर पत्नी झाली तर हाताने काम करावं लागेल. ऋषींचं सामर्थ्य काय माहीत नाही, जरा त्यांचं सामर्थ्य पाहावं. आणि म्हणून राजा म्हणतोय की माझ्या कन्येची अशी इच्छा आहे आपल्याशी विवाह करण्याची, पण तुम्ही खरंच ब्रह्मज्ञानी आहात काय मला माहिती नाहीये, तेव्हा मला ती परीक्षा बघायची आहे आणि तुम्ही खरंच जर ब्रह्मज्ञानी असाल तर मी काय सांगतो ती माझी मागणी पूर्ण करा. माझी मागणी पूर्ण करा. आणि गाधी राजा म्हणतोय की मला 1000 अश्व आणून द्या, 1000 घोडे. कसे? पांढरे शुभ्र घोडे ज्यांचा एक कान काळा असेल. आता एक घोडाच आणणं अवघड आहे, त्यातले 1000 पांढरे शुभ्र घोडे, त्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांचा एक कान काळा, किती अवघड होतं. आता एवढं सांगितल्यानंतर रुचिक ऋषींनी काय करावं? रुचिक ऋषी काहीच बोलले नाहीत, शांत बसले. तपस्वी होते, त्यांनी वरुणाची उपासना केली. साक्षात वरुण प्रसन्न झाले. वरुण ते विचारतायत की कशासाठी, आणि ते म्हणतायत की राजाला असे अश्व हवेत म्हणून हवेत. वरुणाने ते दिलेले आहेत आणि ते 1,000 जे घोडे पांढरे शुभ्र काळा कान असणार आहेत ते त्यांनी कोणाला दिलेत तर त्या गाधी राजाला दिले. गाधी राजाला कळलं की ऋषी कसे आहेत, अत्यंत ब्रह्मज्ञानी आहेत आणि आता ह्यांनी आपल्या कन्येचा विवाह त्यांच्याशी करून दिला. आता या सत्यवतीचा विवाह जो आहे तो या राजा ऋषींशी झाला आणि रुचिक ऋषींशी झाल्यानंतर रुचिक ऋषी त्याला म्हणतात, आपल्या पत्नीला म्हणतात की विवाह करून तर तू आलेली आहेस, मी सौंदर्याचा उपासक आहे, पण मी सौंदर्याचा भोगता नाही, तेव्हा मी तुझा भोग घेणार नाही. आता तुझा भोग नाही घेणार म्हटल्यानंतर ही कपाळाला हात लावते. ही म्हणते मी विवाह केला कशासाठी, तर मला पुत्र हवाय म्हणून, आणि पती तो म्हणतो मी तुझा भोगच घेणार नाही. आता ही आपल्या कर्माला दोष देते आणि आता आपण विवाह करून आली होती म्हणून आता पतीची सेवा करते. हळूहळू अत्यंत मनोभावेपणाने तिने आपल्या पतीची सेवा केली. सगळं आपलं क्षात्र पण विसरली, क्षात्र कन्या होती हे विसरली, मनापासून पतीची सेवा करते. करता करता कित्येक वर्ष गेली. ऋषींच्या लक्षात आलं आपली पत्नी मनापासून आपली सेवा करते. एक दिवस रुचिक ऋषीने आपल्या पत्नीला बोलवले आणि ते म्हणतात तुझी काही इच्छा असेल तर सांग. आणि ही म्हणते इच्छा एकच आहे की मी कशासाठी तुमच्याशी विवाह केला, मला ब्रह्मतेजाने युक्त असा पुत्र हवा आहे. ठीक आहे म्हणाले, देतो, मला काय अवघड, देतो तुला. उद्या सकाळी नदीमध्ये स्नान कर, तुझ्यासाठी एक चरू शिजवून ठेवतो आणि तो चरू खा, तुला पुत्र होईल असं सांगितलं. हिला खूपच आनंद झाला, किती आनंद झाला. पण बायकांच्या मुखामध्ये तिळे विजत नाही म्हणतात. हिने जाऊन कोणाला सांगितलं? मातेला सांगितलं. माता म्हणते तू किती स्वार्थी आहेस ग, तुला नक्की माहिती आहे तुझ्या पित्याला पुत्र नाही, तुला तुझ्या पित्याच्या राज्याची अभिलाषा आहे आणि म्हणून तो तुझ्यासाठी पुत्र मागितलास.
तू जर निस्वार्थी असतीस, तुझं जर तुझ्या माता आणि पित्यांवरती प्रेम असतं, तर तू एक भाऊ पण मागितला असतास. तसं काही मागितलं नाहीस, फक्त स्वतःलाच पुत्र मागितलास. असं मातेने म्हटल्यानंतर हिच्यावरती धर्मसंकट आलं. माता म्हणते आता माझ्यासाठी पण पुत्र मागून घे. आता काय करणार? ही आता पुन्हा पत्नीकडे गेली आहे, आपल्या पतीला विनंती केली. ऋषिक ऋषी सत्वगुणी आहेत, म्हणतात ठीक आहे, तुझ्या मातेसाठी पण एक चरू शिजवतो. तिला म्हणा पहाटे नदीवरती स्नान कर आणि तिच्यासाठी जो चरू ठेवलाय तो तू ग्रहण कर. भल्या पहाटे दोघी उठलेल्या आहेत, आंघोळ केलेली आहे, स्नान केलंय आणि आता यायचं देवाचं काय अन्निक केलेलं सगळं पूजा बिजा करून तो चरू ग्रहण करायचा. मातेच्या मनात तोपर्यंत कुभाव निर्माण झाला. जावयाने बहुतेक आपल्यासाठी वेगळा चरू केलेला असला पाहिजे आणि म्हणून तिने तो बदलला. तो बदललेला जसं ऋचिक ऋषींना कळलं तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. आणि क्रोधित झालेले ते असं म्हणत आहेत की ह्याच्यातून जो निर्माण होईल तो मुलगा कसा असेल तर अत्यंत क्रूर असेल. इतकं दुःख झालं तिला. ती म्हणते कुणाला शाप देत आहे? तो पुत्र तुमचा माझा असणार आहे, तेव्हा काहीतरी तर विचार करा आणि असा काही शाप देऊ नका. तेव्हा मग उशाप ते म्हणतात की पुत्र नाही तर तो नातू तसा होईल. तो पराक्रमी असेल पण तो क्रूर आहे, क्रूरपणाने पराक्रम करेल, भयंकर भीषण असा पराक्रम करेल की ज्याच्या हातून काय होईल तर भीषणच हत्या. आणि म्हणून त्यातून निर्माण झालेला कोण आहे तर ते जमदग्नी ऋषी आहेत आणि त्यांचा पुत्र म्हणजे कोण आहे तर तो परशुराम आहे. इकडे चरू बदलला आणि म्हणून गाधीराजाला झालेला जो मुलगा आहे तो विश्वामित्र आहे, क्षत्रिय आहे. इच्छा काय आहे पण राजर्षी ब्रह्मर्षी व्हावं. क्षात्रपणाचं कोणतं लक्षणच नाही आहे. पराक्रमी आहेत बरं, पण इच्छा एकच आहे की मला ब्रह्मर्षी व्हायचंय, मला काय व्हायचंय तर राजर्षी व्हायचंय. आणि म्हणून ते जे चरू बनवलेले होते ते गुणानुसार बनवलेले होते, पण ते जीवाला त्यातलं काही कळत नाही आणि म्हणून त्या मातेने ते बदललेले होते. आणि म्हणून हा जो अवतार आहे परशुरामाचा, विलक्षण असा असणारा परशुराम जमदग्नींचा पुत्र आहे. एक दिवस काय घडलं तर जो राजा सहस्त्रबाहू, म्हणजे त्याचं नाव सहस्त्रबाहू नाही, कातरवीर्य हा राजा आहे, पण ज्याच्या बाहूंमध्ये सहस्त्र राजांचं बल होतं, इतका पराक्रमी होता म्हणून त्याला सहस्त्रबाहू म्हणत होते. याला तहान लागली, वनामध्ये आलेला आहे शिकार करायला आणि तहान लागली, पाणी प्यावं म्हणून कुठे आलाय तर जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये आलाय. राजा एकटा कधीच येत नाही, राजाबरोबर लवाजमा आहे, त्याचा प्रधान आहे, त्याचे मंत्री आहेत, त्याचे घोडदळ आहे, त्याचं पायदळ आहे, त्याचे सैनिक आहेत. तो सगळ्या लवाजम्यासह आला आणि जमदग्नी ऋषींनी त्यांचं उत्तम स्वागत केलं. त्यांच्या पदानुसार स्वागत केलं. त्यांचं पूजन तर केलंच केलं, पण त्यांना उत्तम भोजन, त्यांच्या निवासाची सोय, त्यांना सगळं जे काही विश्वकर्मालाच बोलवलं आणि त्यांच्यासाठी राजमहाल तयार केलं. हे सगळं बघितलं, इतकं दान त्यांना केलं, सुवर्णाचं दान केलं, गोदान केलं. हे सगळं बघितल्यानंतर राजा अवाक झाला आणि राजा म्हणतो हे कसं काय शक्य आहे? हे कसं शक्य आहे? हा एक ब्राह्मण आहे, साधा गुरुकुल चालवणारा. मी राजा असून जे वैभव माझ्याकडे नाही, हे ह्या तपस्व्याकडे एवढं वैभव आलं कुठून? आता राहुलं नाही आणि न राहुलेला तो विचारतोय जमदग्नी ऋषींना की तुमच्याकडे हे वैभव कुठून आलं एवढं सगळं? आणि जमदग्नी ऋषी इतके साधे आहेत, इतके साधे आहेत, ते असं म्हणतात माझ्याकडे कामधेनू. एवढं ऐकलं आणि आता या सहस्त्रबाहूला असं वाटलं की कामधेनू माझ्याकडेच असावी. ही सवत्स होती, हिला गोजी होती छोटी, म्हणजे छोटे वासरू होतं तिला ते गोजी. त्याला असं वाटलं की कामधेनू सवत्स मी घेऊन जावं आणि जमदग्नी म्हणाले तू घेऊन जा, पण एका अटीवरती, जर ती येत असेल तर तू घेऊन जा, अन्यथा नाही. राजा तिच्याजवळ गेलाय आणि तिला विनंती करतोय की तू माझ्याबरोबर चल. पण हिला इंद्राने आज्ञा केलेली आहे की तू कोणाची सेवा करायची आहे? जमदग्नी ऋषींची सेवा करायची आहे. आणि म्हणून ती जायला तयार नाही, कामधेनू यायला तयार नाही. म्हटल्यानंतर हा सहस्त्रबाहू राजा संतापला. ह्यांनी दोरी घेतलेली आहे, दावण आणलेलं आहे, तिचं मानले तिला आणि तो फरफटत तिला घेऊन चालला. तिला आणि तिच्या पाडसाला फरफटत जेव्हा त्या घेऊन चालला वासराला, त्याच वेळेला
समोरून कोण येत होते? परशुराम येत होते. परशुरामाने ते पाहिलं आणि ते अत्यंत क्रोधित झाले. क्रोधित झालेला त्यांनी त्या सहस्त्रबाहूचा वध केला आणि पुन्हा आपली जी कामधेनू आणि तिचं ते वासरू घेऊन परत आले. जमदग्नी ऋषींनी कपाळाला हात मारला. रामा, अरे हे काय केलंस? राजा म्हणजे विष्णूचं स्वरूप. आपले सगळे आश्रम राजाश्रयावरती चालतात. त्याला कामधेनू मी दिलेली होती आणि मी दिलेली असताना तू परत घेऊन आलास, हे तू योग्य नाही केलंस. तेव्हा आता पश्चात्तापासाठी काय कर? 1 वर्ष तपाला जा सांगितलं. पित्यांनी आज्ञा केली की आता पश्चात्ताप म्हणून काय कर? 1 वर्ष वनामध्ये जाऊन तप कर. आता पुन्हा परशुराम कुठे गेले? तप करायला वनामध्ये गेले. जमदग्नी ऋषी कुठे आहेत? आपल्या आश्रमामध्ये आहेत. त्याच वेळेला सहस्त्रबाहूचा जो पुत्र आहे त्याला कळलेलं आहे की आपला पिता कुठे गेला, तर त्या जमदग्नी ऋषींच्या इथे. आणि म्हणून तो डूक धरून बसलेला होता आणि म्हणून हा कुठे आलाय? तर जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये आला. ज्या वेळेला तो ऋषींच्या आश्रमामध्ये आला त्यावेळेला काय घडलं? तर ऋषी समाधी स्थितीमध्ये होते. डोळे मिटलेले आहेत, पूर्ण देहभान गेलेलं आहे. राजा आलेला याचं भानच नाही. या सहस्त्रबाहूचा जो पुत्र आहे तो तिथे आलेला आहे आणि क्रोधित झालेल्या त्यांनी तलवारीचे 21 वार कोणावरती केलेत? तर जमदग्नी ऋषींवरती केले. जमदग्नींचं मस्तक धडावैव केले. परशुरामांची जी माता आहे ती रेणुका माता आहे. ती रेणुका आक्रोश करते आणि ती पुन्हा पुन्हा परशुरामांच्या नावाने आक्रोश करते की रामा ये, रामा ये, आश्रमात काय चालले बघ आणि तुझ्या पित्याला काय करतं वाचव. पण राम होता कुठे? पित्याच्या आज्ञेने कुठे गेला होता? वनामध्ये गेला होता. पण कर्मधर्म संयोगामध्ये त्यावेळेला तप संपलं होतं. हा पुत्र निघून गेला. पुन्हा परशुराम तिथे आलेत. बघतात तो काय? पिता समाधीस्थ, मस्तक जे आहे ते बाजूला पडलेलं. तिथेच परशुराम आता तपायला बसलेत. पितृयज्ञ केलेला आहे. पितृयज्ञ केल्यानंतर ते मस्तक जे आहे ते धडावरती ठेवलंय. त्याच्यामध्ये संजीवनी आणलेली आहे आणि इतकं तप केलंय, इतकं तप केलंय की आपल्या पित्याचा पूर्ण उद्धार केला. नवे उद्धार केला नाही तर त्याच्यामध्ये संजीवन आणल्यानंतर पितृयज्ञ पूर्ण केला आणि आपल्या पित्याला कुठे स्थान मिळवून दिलं? तर सप्तर्षीमध्ये स्थान मिळवून दिलं. आणि म्हणून परशुराम म्हणजे काय आहे? तर अत्यंत तपस्वी असणारे, शारीरिक सामर्थ्य आणि तपस सामर्थ्य दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हाच जीवन यज्ञ सफल होतो. हे सांगण्यासाठी कोणतं चरित्र आहे? तर ते परशुरामाचं चरित्र आहे. आणि म्हणून विलक्षण पराक्रम तितकंच तप करणारा. म्हणून जीवनामध्ये तपयज्ञही पाहिजे आणि शरीराचं बलही पाहिजे. केवळ तप चालत नाही, दोन्हीही पाहिजे. म्हणून तपही केलं पाहिजे, शारीरिक बलही पाहिजे आणि हे तरच आपलं काय तर जीवनयज्ञ सफल होतो. सगळं शुकमुनींनी सांगितलं आणि परीक्षित म्हणतो हे सगळं अत्यंत विलक्षण असं असणार आहे. हे सगळं मी लक्षात ठेवीन. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.